नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर कोणकोणते लक्षणं आपल्याला दिसतात आणि ही उष्णता कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत ते इत्थंभूत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, जेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला तुमच्या डोळ्यांची जळजळ सुरू होते, लघवीमध्ये आग होते, घामोळ्या येऊ शकतात, बऱ्याच वेळेला बीपी लो होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात किंवा हातापायांची जळजळ होऊ शकते. असे विविध लक्षणं शरीरात उष्णता वाढल्यानंतर दिसतात. जेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला काही पित्त प्रवृत्तीसुद्धा देखील वाढताना आपल्याला अनेक रुग्णांमध्ये दिसते. मित्रांनो, ही उष्णता कमी करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते आता आपण जाणून घेऊ. मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही कारणानं उष्णता वाढली असेल तर त्यावरती सर्वात सोपा उपाय म्हणजे दिवसभरामध्ये कमीत कमी 8 ते 10 लिटर पाणी पिणे. हा एक फार महत्त्वाचा आणि सोपा उपाय आहे. यामुळं शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. पुढचा उपाय पण बघूया. थंडावा देणारे पदार्थ घ्या. यामध्ये काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, नारळाचं पाणी, ताक, दही यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा, ज्यामुळं तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता कमी होऊ शकते. मित्रांनो, ताक, लिंबू पाणी आणि पुदिन्याचं पाणी किंवा सोलकढी यासारखे पेय शरीराला थंडावा देतात आणि आपलं पचन देखील सुधारवतात. म्हणून यांचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करावा. आपण नेहमी हलका आणि सात्विक आहार घ्यावा. तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ शक्यतो खाण्याचं टाळा. तेलकट पदार्थ खाण्याचं टाळा. हलका आणि कमी मसाल्याचा आणि पौष्टिक आहार आपल्या शरीरासाठी नेहमीच चांगला असतो. योग आणि प्राणायाम करा. अनुलोम विलोम करा. प्राणायामामध्ये शितकारी हे प्राणायाम खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये उष्णता कमी व्हायला मदत होते. शक्यतो कॉटनचे कपडे वापरा, हलके वापरा, मोकळे कपडे वापरा, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला नैसर्गिकरित्या मदत होते. दररोज कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या. झोप घेतल्यामुळं शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी होते, मनाला विश्रांती मिळते, परिणामी शरीरात जे हीटचं प्रोडक्शन असतं ते कमी होतं. मित्रांनो, ज्या लोकांना खूप उष्णता आहे अशा लोकांनी थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. उन्हामध्ये जाण्याचं शक्यतो टाळावं. ताणतणाव कमी करा. सकाळी किंवा संध्याकाळी रोज फिरायला सुरुवात करा. हे छोटे उपाय तुम्ही जर केले तर काही दिवसात तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते. उष्णतेमुळे बऱ्याच लोकांना तोंडातलं येतं आणि हे तोंडातलं कमी करण्यासाठी बऱ्याच वेळेला सोपा उपाय तुम्हाला सांगतो की एक काकडी घ्यायची आहे. त्या काकडीवरती थोडी खडीसाखरेची पूड टाकायची किंवा जी जाड खडीसाखर असते त्या खडीसाखरेला बारीक करा आणि त्या काकडीवरती टाकून चावून चावून खा. काही दिवसात तुम्हाला तोंडातल्या येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी व्हायला लागेल. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.